आणि आता काही घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूयात। वीकेंड आणि क्रिसमसचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबई पुण्यातनं अनेक जण, गुजरातमधून सुद्धा अनेक पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल झाले। तर मुंबई पुणे महामार्गावर त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। आणि आपण पाहतोय आपले प्रतिनिधी रणजित जाधव हे लोणावळ्यातनं आपल्या सोबत आहेत आणि खालापूर टोल नाक्यावरून सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर सुरुवातीला आपण रणजित यांच्याकडे जाणार आहोत। रणजित, नाताळ आणि त्याचबरोबर नववर्षाचं स्वागत करण्यासाठी, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याचं दिसतंय, काय चित्र? नक्कीच निकिता, नाताळ असेल किंवा नववर्षाचं स्वागत, त्यातच वीकेंड आल्यामुळे अनेक मुंबईकर पर्यटक जे आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत। त्यामुळेच 2 दिवस पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि पुणे मुंबई जुना महामार्ग जो आहे तो मंदावलेला आपल्याला पाहायला मिळाला। आता आपण सध्याला आहोत लोणावळ्यातून शहरातून जाणारा जो आहे तो पुणे मुंबई जुना महामार्ग। या महामार्गावर देखील पाहिलं तर मोठी वाहतूक कोंडी जी आहे या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे। कुमार चौकापासून ते DYSP ऑफिस असेल किंवा कुमार चौक ते MSCB ऑफिस पर्यंत जे आहे त्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत ठिकाणी लागलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। पर्यटकांनी जी आहे ती लोणावळा खंडाळा येथील फार्म हाऊस असेल किंवा हॉटेल्सला यांना पसंती दिलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर दिवसभर पुणे मुंबई एक्सप्रेसवे असेल किंवा जुना पुणे मुंबई एक्सप्रेसवे जो आहे तो मोठा मंदावलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत होता। त्यातच जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अनेक लहान वाहनं जी आहेत ती त्या ठिकाणी सोडण्यात येत होती, मात्र त्याची क्लच प्लेट असेल किंवा ते वाहन जे आहे ते गरम होऊन बंद पडण्याच्या घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते जुना मुंबई पुणे महामार्ग हा देखील या ठिकाणी मंदावलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळाला। तशीच परिस्थिती जी आहे ती एक्सप्रेसवेला आपल्याला पाहायला मिळेल। कालपासून रात्री 10 वाजेपर्यंत जी आहे ती ही परिस्थिती अशीच राहणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र आज दिवसभर जे आहे ते लोणावळा असेल किंवा खंडाळा या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पर्यटक दाखल झालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। क्रिसमस असेल किंवा नववर्षाचा रणजित, तर लोणावळा शहर सध्या तरी पर्यटकांनी फुलून गेलेलं, पर्यटकांनी गजबजून गेलेलं दिसतंय। तर ज्या ठिकाणून पर्यटक येत आहेत त्या खालापूर टोल नाक्यावर नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी रवी खरात आहेत आपल्यासोबत खालापूर टोल नाक्यावरनं। रवी, तुमच्या पाठीमागे सुद्धा वाहनांची मोठी रांग लागलेली दिसतीये। साधारणतः या वाहतुकीचं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलंय, कारण कित्येक तासांपासून ही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय? निकिता, अगदी बरोबर। काल सुट्ट्या असल्यामुळे त्याचं वीकेंड असल्यामुळे सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवरती वाहतूक कोंडी पाहायला मिळतं। आपण सध्या खालापूर टोल नाक्याच्या परिसरात आहोत। याच परिसरात इथून आपण पाहू शकतो की बोरघाटाला सुरुवात होते। इकडे 7 ते 8 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे व तसेच वाहतूक पोलिसांनी देखील अवजड वाहनांना ही प्रवेशबंदी केली होती। मात्र जे जड वाहने त्यांना थांबून ठेवण्यात आलं होतं, मात्र आता कालांतराने त्यांना देखील सोडण्यात आलेलं आहे। मात्र आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। वाहनांना थांबत आपला पुढचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सलग सुट्ट्या व वीकेंड असल्यामुळे ही वाहतूक कोंडीचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे व तसेच सकाळी मुंबई पुणे एक्सप्रेसवरती जो खंडाळा आहे आणि या वाहतुकी संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। रणजित आणि रवी, तुम्हा दोघांचेही धन्यवाद।